श्री S.R. ठाकूर प्रस्तुत इयत्ता 9वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 द्वितीय सत्र परीक्षा उत्तरासह गुण 40 प्रकरण 11, 12, 13, 14। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 गुण 40 वेळ 2 तास। प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा। गुण 5। प्रश्न क्रमांक 1 धुण्याच्या सोड्यामध्ये स्फटिक जलाच्या रेणूंची संख्या डॅश डॅश आहे। अ 8, ब 9, क 10, ड 11। योग्य उत्तर क 10। प्रश्न क्रमांक 2 वारंवारितेचे SI एकक डॅश डॅश हे आहे। अ कुलोम, ब हर्ट्ज, क वॅट, ड जूल। योग्य उत्तर ब हर्ट्ज। प्रश्न क्रमांक 3 पृथ्वीच्या कवचामध्ये सुमारे डॅश डॅश कार्बन असून तो कार्बोनेट कोळसा पेट्रोलियम स्वरूपात असतो। अ 0.27%, ब 0.37%, क 0.47%, ड 0.57%। योग्य उत्तर अ 0.27%। प्रश्न क्रमांक 4 डॅश डॅश आरशाला अभिसारी आरसा म्हणतात। अ सपाट, ब अंतर्वक्र, क बहिर्वक्र, ड अंतर्वक्र व बहिर्वक्र। योग्य उत्तर ब अंतर्वक्र। प्रश्न क्रमांक 5 पाणी निर्जंतुक करण्यासाठी डॅश डॅश वापरतात। अ ब्लिचिंग पावडर, ब कॉपर सल्फेट, क तुरटी, ड सोडियम कार्बोनेट। योग्य उत्तर क तुरटी। प्रश्न क्रमांक 1 ब पुढील उपप्रश्न सोडवा। 1 फक्त नाव लिहा। 1 विरंजक चूर्णातील विरंजन करणारा वायू। योग्य उत्तर आहे क्लोरीन। प्रश्न क्रमांक 2 सहसंबंध ओळखा। प्रश्न क्रमांक 1 हिरा स्फटिकरूप, दगडी कोळसा डॅश डॅश। योग्य उत्तर अस्फटिकरूप। प्रश्न क्रमांक 3 वेगळा घटक ओळखा। 1 चटई, पेपर, धातूची फळी, कपडे। वेगळा घटक धातूची फळी। प्रश्न क्रमांक 4 चूक की बरोबर ते लिहा। खनिजांपासून मिळणारी संयुगे ही सेंद्रिय संयुगे म्हणून ओळखली जातात। उत्तर चूक आहे। प्रश्न क्रमांक 5 योग्य जोडी जुळवा। अ गट सम्मिलित मीठ, ब गट आम्लारीधर्मी क्षार, 2 मिठाचे स्फटिकीभवन, 3 सोडियम धातू मुक्त। योग्य उत्तर आहे सम्मिलित मीठ सोडियम धातू मुक्त। प्रश्न क्रमांक 2 अ शास्त्रीय कारणे लिहा कोणतेही 2। प्रश्न क्रमांक 1 दुष्फेन पाण्यात साबणाचा साका तयार होतो। उत्तर 1 तेल किंवा प्राण्यांची चरबी सोडियम किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या जलीय द्रावणाबरोबर उकळले असता कार्बोक्झिलिक आम्लाचे म्हणजेच तेलाम्लाचे सोडियम किंवा पोटॅशियम क्षार तयार होतात। या क्षारांनाच साबण असे म्हणतात। 2 साबण दुष्फेन पाण्यात मिसळल्यास साबणातील सोडियमचे विस्थापन होऊन तेलाम्लाचे कॅल्शियम व मॅग्नेशियम क्षार तयार होतात। 3 हे क्षार पाण्यात अविद्राव्य असल्याने त्यांचा साका तयार होतो व त्यामुळेच फेस तयार होत नाही। प्रश्न क्रमांक 2 बायोगॅस हे पर्यावरणस्नेही इंधन आहे। उत्तर 1 जनावरांचे शेण, पालापाचोळा, ओला कचरा यांचे विनॉक्सी जीवाणूंमार्फत विघटन होते, त्यापासून मिथेन वायू तयार होतो, यालाच बायोगॅस असे म्हणतात। 2 बायोगॅस हा स्वयंपाकाच्या इंधनाची मागणी भागवणारा अतिशय स्वस्त असा इंधन पर्याय आहे। 3 बायोगॅसमध्ये सुमारे 55 ते 60% मिथेन व उर्वरित भाग कार्बन डायऑक्साईडचा असतो। 4 बायोगॅस हे वापरासाठी अधिक सोयीचे इंधन तर ठरतेच, शिवाय गॅस तयार होताना उत्तम खतही तयार होते आणि म्हणून बायोगॅस हे पर्यावरणस्नेही इंधन आहे। प्रश्न क्रमांक 3 रिकाम्या बंदिस्त घरामध्ये निनादाची तीव्रता जास्त असते। उत्तर 1 रिकाम्या बंदिस्त घरांमध्ये ध्वनीचे शोषण फक्त जमीन, छत व भिंतींकडून होते। 2 ध्वनीचे शोषण करणाऱ्या इतर वस्तू म्हणजेच कपाट, टेबल, खुर्च्या इत्यादी वस्तू बंदिस्त घरात नसतात, त्यामुळे ध्वनीचे शोषण कमी होते। 3 परिणामी ध्वनीचे परावर्तन
अनेक वेळा होऊन निनादाची तीव्रता वाढते आणि म्हणून रिकाम्या बंदिस्त घरांमध्ये निनादाची तीव्रता जास्त असते. प्रश्न क्रमांक 2ब, पुढील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 3. प्रश्न क्रमांक 1, व्याख्या लिहा. ध्वनीचा वेग. उत्तर, तरंगावरील संपीडन किंवा विरलनासारख्या एखाद्या बिंदूचे एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग होय. प्रश्न क्रमांक 2, सोडियम बायकार्बोनेटचे उपयोग लिहा. उत्तर 1, सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग केक, ढोकळा बनवण्याकरता होतो. 2, आम्लारीधर्मी असल्यामुळे त्याचा उपयोग पोटातील आम्लता कमी करण्यासाठी होतो. 3, अग्निशामक यंत्रातील मुख्य घटक CO2 तयार करण्यासाठी NaHCO3 वापरतात. 4, ओव्हन स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करतात. प्रश्न क्रमांक 3, पुढील तक्ता पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आपल्याला थेट दिलेले आहे ते पहा. प्रश्न क्रमांक 4, फरक स्पष्ट करा. 1, हिरा आणि ग्रॅफाइट. उत्तर, हिरा. 1, तेजस्वी व शुद्ध हिरा हा नैसर्गिक पदार्थात सर्वात कठीण असणारा पदार्थ आहे. ग्रॅफाइट. 1, निसर्गतः सापडणारे ग्रॅफाइट काळे, मऊ, ठिसूळ व गुळगुळीत असते. 2, हिऱ्याची घनता 3.5 ग्रॅम पर सेंटीमीटर घन आहे. 2, ग्रॅफाइटची घनता 1.9 ते 2.3 ग्रॅम पर सेंटीमीटर घन इतकी आहे. 3, कोणत्याही द्रावकात हिरा विरघळत नाही. 3, ग्रॅफाइट हे बहुतांश द्रावकात विरघळत नाही. 4, हिरा विद्युत दुर्वाहक असतो कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. 4, ग्रॅफाइटमध्ये आतील संपूर्ण स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन फिरत असतात म्हणून हे विद्युत सुवाहक आहे. प्रश्न क्रमांक 5, सोनारच्या साहाय्याने समुद्रातील पाण्यामध्ये ध्वनी तरंग प्रक्षेपित केल्यानंतर 4S नी प्रतिध्वनी प्राप्त झाला तर त्या ठिकाणी समुद्राची खोली किती असेल? विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आपल्याला इथे थेट दिलेले आहे ते पहा. प्रश्न क्रमांक 3अ, पुढील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 5. प्रश्न क्रमांक 1, अंतर्गोल आरशाचे गुणधर्म व उपयोग लिहा. उत्तर 1, केशकर्तनालय, दातांचा दवाखाना. आरशांच्या ध्रुव व नाभी या दरम्यान वस्तू असल्यास त्या वस्तूची सुलट, आभासी व अधिक मोठी प्रतिमा मिळते. 2, बॅटरी व वाहनांचे हेडलाईट. प्रकाशाचा स्रोत नाभीपाशी ठेवल्यास प्रकाशाचा समांतर झोत मिळतो. 3, फ्लड लाईट्स. प्रकाशाचा स्रोत अंतर्वक्र आरशाच्या वक्रता मध्याच्या थोडासा पलीकडे ठेवला जातो त्यामुळे तीव्र प्रकाश झोत मिळतो. 4, विविध सौर उपकरणे. अंतर्वक्र आरशावरून परावर्तित सूर्यकिरणे नाभीय प्रतलात एकत्र येतात. प्रश्न क्रमांक 2, डाय कशास म्हणतात ते सांगून त्याचे 2 उपयोग लिहा. उत्तर, जो रंगीत पदार्थ एखाद्या वस्तूला लावल्यास त्या वस्तूला रंग प्राप्त करून देतो त्याला डाय असे म्हणतात. उपयोग: 1, कपडे, केस रंगवण्यासाठी याचा वापर करतात. 2, चामड्याचे बूट, पर्स, चप्पल यांना चमकदार बनवण्यासाठी रंग वापरतात. प्रश्न क्रमांक 3, दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीचे निरीक्षण करा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, दिलेल्या आकृतीचे नाव लिहा. दिलेल्या आकृतीचे नाव सोनार पद्धत आहे. प्रश्न क्रमांक 2, दिलेल्या तंत्राचा उपयोग कोठे होतो? उत्तर, सोनार तंत्र वापरून समुद्राची खोली काढता येते. पाण्याखालच्या टेकड्या, दऱ्या, पाणबुड्या, हिमनग, बुडालेली जहाजं इत्यादी शोधण्यासाठी याचा उपयोग होतो. 3, प्रक्षेपक व शोधक कोठे बसवले जातात? उत्तर, सोनारमध्ये प्रक्षेपक व शोधक असतात ते जहाजांवर किंवा बोटीवर बसवले जातात. प्रश्न क्रमांक 4, आकृती काढून नावे द्या. प्रश्न 1, मानवी कर्ण. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला आकृती काढून दाखवलेली आहे. त्या पद्धतीनं आपण आकृती काढायची आहे आणि योग्य त्या ठिकाणी नावं द्यायची आहेत. आकृतीचं निरीक्षण करा आणि अशीच आकृती आपल्या पेपरमध्ये काढा. प्रश्न क्रमांक 5, स्फटिक जल म्हणजे काय ते सांगून स्फटिक जल असणारे क्षार व त्याचे उपयोग लिहा. उत्तर: 1, स्फटिक रचनेत पाण्याच्या रेणूंची संख्या निश्चित असते, यालाच स्फटिक जल असे म्हणतात. 2, स्फटिक जलात
तुरटी, बोरॅक्स, इप्सम सॉल्ट, बोरियम क्लोराईड इत्यादी क्षार आहेत. उपयोग 1. तुरटी. तुरटी व तुरटीची लाही औषधात वापरतात. 2. बोरॅक्स. सौंदर्य प्रसाधन उद्योगात लोशन्स, शॅम्पू, कोल्ड क्रीम बनवण्याकरता बोरॅक्सचा वापर करतात. 3. इप्सम सॉल्ट. याचा उपयोग खते तयार करण्यासाठी तसेच झाडे व भाज्या यांचा हिरवा रंग वाढवण्यासाठी याचा वापर करतात. प्रश्न क्रमांक 6. कोळशाचे 4 उपयोग लिहा. उत्तर 1. कारखान्यात व घरामध्ये कोळसा इंधन म्हणून वापरतात. 2. कोक, कोल गॅस व कोल टार मिळवण्यासाठी कोळशाचा वापर करतात. 3. विद्युत निर्मितीसाठी औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा वापरतात. 4. जलशुद्धीकरण तसेच सेंद्रिय पदार्थांच्या शुद्धीकरणासाठी चारकोल वापरतात. प्रश्न क्रमांक 7. ध्वनीचे चांगले परावर्तक व अयोग्य परावर्तक म्हणजे काय ते उदाहरणासहित स्पष्ट करा. उत्तर 1. एखाद्या परावर्तकापासून ध्वनी परावर्तित होत असताना ध्वनी किती प्रमाणात परावर्तित होतो यावरून ध्वनीचे चांगले परावर्तक व अयोग्य परावर्तक असे वर्गीकरण करतात. 2. कठीण व सपाट पृष्ठभागावरून ध्वनीचे परावर्तन चांगल्या प्रकारे होते. 3. कपडे, पेपर, चटई, पडदे, फर्निचर यांपासून ध्वनीचे परावर्तन न होता ध्वनी शोषला जातो म्हणून यांना अयोग्य परावर्तक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 8. परिच्छेद वाचून त्यापुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा परिच्छेद काळजीपूर्वक वाचावा आणि त्यानंतर त्यावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 1. कार्बनच्या अस्फटिकी रूपांची नावे लिहा. उत्तर दगडी कोळसा व कोक ही कार्बनची अस्फटिकी रूपे आहेत. प्रश्न क्रमांक 2. सर्वात उच्च प्रतीचा दगडी कोळसा कोणता? उत्तर अँथ्रासाइट हा सर्वात उच्च प्रतीचा दगडी कोळसा आहे. प्रश्न क्रमांक 3. लिग्नाइट कोळशात कार्बनचे प्रमाण किती असते? उत्तर लिग्नाइट कोळशात कार्बनचे प्रमाण सुमारे 60 ते 70% असते. प्रश्न क्रमांक 4. कोळसा तयार होतानाची पहिली पायरी कोणती? उत्तर कोळसा तयार होतानाची पहिली पायरी म्हणजे पीठ कोळसा होय. प्रश्न क्रमांक 5. कार्बनच्या प्रमाणानुसार कोळशाचे प्रकार लिहा. प्रकार 1 पीठ, 2 लिग्नाइट, 3 बिट्युमिनस, 4 अँथ्रासाइट. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा. प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार आपण पेपरचा अभ्यास करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.